नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये असा एक वाक्प्रचार आहे, ये रे कुत्र्या चाव माझ्या नडगीला. म्हणजे नडगी याचा अर्थ गुडघ्यापासून खालचा जो भाग असतो पायाचा, तिथे एक महत्त्वाचा हाड आहे आणि ते कुत्रा तिथेच चावतो. येऊन त्याला ज्या उंचीवर जागा मिळते ती जागा ती असते. म्हणून ये रे कुत्र्या चाव माझ्या नडगीला. म्हणजे कुत्रा चावण्याची भीती जिथे असते तिथेच येऊन चाव असं त्याला आमंत्रण द्यावं, असा जेव्हा मूर्खपणा होतो किंवा आपणच आपलं काहीतरी नुकसान करणार की आ बैल मुझे मार असंही हिंदीत म्हणतात. हा हिंदीतला वाक्प्रचार आहे की आ बैल मुझे मार. म्हणजे बैल आपल्या मार्गाने जातो आहे तर त्याची काहीतरी कुरापत काढायची आणि त्याने आपल्यावर हल्ला करावा यासाठी जणू आमंत्रण द्यावं असं कोणी वागलं की मग म्हणतात आ बैल मुझे मार. काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्रांनी नेमकी तीच गोष्ट केलेली आणि तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुभंग झाल्यानंतर शरद पवार करत नाहीत याच्याविषयी या ठाकरे पिता पुत्रांच्या गोतावळ्यामध्ये अस्वस्थता आहे. माझ्याकडे ते बंडखोर आमदार आले असते तर आम्ही दार आपटून त्यांना हाकून लावलं असतं. त्यांची येण्याची हिंमत नाही वगैरे वगैरे उद्धव ठाकरे बोलले. त्यांचे प्रवक्ते संजय राऊत तर म्हणाले आम्ही दार आपटून गेट आऊट म्हणालो असतो वगैरे वगैरे. पण शरद पवार यांनी असं काहीही केलेलं नाही. उलट ते आमदार, ते मंत्री, खुद्द अजितदादा वारंवार शरद पवारांना भेटतात. त्याबद्दल उबाठा शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. आणि नाराजीचं कारण असं की आमचेही काल परवापर्यंत सहकारी जे होते त्यांना आम्ही अगदी आई बहीण काढण्यापर्यंत शिवीगाळ केलेली आहे. मग तुम्ही या लोकांना हाकून का लावत नाही? भेटायला आले तर भेटता का? गुलूगुलू बोलता का? तुम्ही शिवीगाळ करा, त्यांनी तुम्हाला शिवीगाळ करू दे. हा मुद्दा आहे की तुम्ही बारकाईने बघाल तर पवारांबरोबर राहिलेले जितेंद्र आव्हाड असोत, जयंत पाटील असोत, सुप्रियाताई सुळे असोत किंवा खुद्द शरद पवार असोत, यांच्याविषयी अजितदादा किंवा त्यांच्याबरोबर आलेले सगळे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी कोणीही अपशब्द, अपमानास्पद शब्द उच्चारलेले नाहीत. हां, मुद्द्यावर बोललेले की तुम्ही वारंवार आम्हाला भाजपबरोबर जायचं आहे म्हणून बोलणी करायला पाठवायचा, शेवटच्या क्षणी तुम्ही पाय मागे घ्यायचा, आम्ही तोंडगशी पडायचो. ही तक्रार भुजबळांनी केली, प्रफुल्ल पटेलनी केली, अजितदादांनी केली, यात शंका नाही. पण तो मुद्दा आहे. पवारांनी आम्हाला पुढे केलं आणि तोफेच्या तोंडी दिलं. ही जी तक्रार आहे ही तक्रार आहे आणि ती रास्त आहे. पण त्याला अपशब्द म्हणता येत नाही. त्यामुळे पवारांचं ढोंग उघडं पडतं हे सत्य आहे. पण तरीही ते ढोंग उघडं पाडणं याला अपमान म्हणता येणार नाही. पवारांचं काय तो मुखवटा फाडून टाकला आणि तो आवश्यक असतो. पण तो मुखवटा फाडला म्हणून हा माझ्यावर उलटला, यांनी दगाबाजी केली, असली बाष्कळ बडबड जितेंद्र आव्हाड रोज करत असतात. बाप 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 वगैरे वगैरे सोडून द्या. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि ही सगळी मंडळी तिकडे पार गुवाहाटीत बसली होती जाऊन, त्यावेळेला यांच्याबरोबर पहिल्या मिटिंगला हजर असलेले दीपक केसरकरसुद्धा एक दिवस उठले आणि गुवाहाटीला निघून गेले. आणि ते तिथे पोचल्यानंतर एकनाथ शिंदे आजचे मुख्यमंत्री आणि तेव्हा बंडखोरांचे नेते यांनी दीपक केसरकर यांना आपला अधिकृत प्रवक्ता म्हणून नेमलं होतं. अधिकृत प्रवक्ता. आणि दीपक केसरकर यांनी त्यानंतर आरंभीच्या काळामध्ये अनेक चॅनेलना ज्या इंटरनेटवर किंवा टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून मुलाखती दिल्या
त्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे साधारणतः 20-25 जुलैपासून जूनपासून 30/2022 पहिल्यापासून एक गोष्ट स्पष्ट केली की ठाकरे परिवाराविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे आणि म्हणून त्यांची अवहेलना अपमान वगैरे होईल असा कुठलाही शब्द आम्ही बोलणार नाही. ठीक आहे, राजकारणात मतभेद होतात, आम्ही वेगळे झालो आहे, आम्ही त्यांचं नेतृत्व झुगारलं आहे, नाकारलं आहे, पण म्हणून आपलं ठाकरे कुटुंबाविषयी आम्ही चकार अपमानास्पद शब्द बोलणार नाही. हे केसरकर यांनी सुरुवातीला जाहीर केलं 25-26 जून 2022. पुढे सत्तांतर झालं आणि जी काय ओरडाआरडा सुरू झाला ते आपण ऐकतोय. पण सभ्यतेला एक मर्यादा असते. मी नेहमी एक उदाहरण देतो की तुम्ही पाळलेला कुत्रा कितीही इमानदार असला तरी त्याच्या शेपटीवर चुकून पाय पडला तर कळ कपाळात इतकी जाते की तुम्हीच पाळलेला कुत्रा ताडकन वळून तुम्हाला चावतो. इमानदार असतो पण तरीही चावतो, कारण त्याला त्या वेदना असह्य होतात. हीच गोष्ट ठाकरे पितापुत्र विसरले आणि उठता बसता गद्दार, खोके, काय काय बोललेत की शेपटीवर पाय पडलाच पाहिजे. तुम्ही कसली इमानदारी दाखवता, चावा आम्हाला. म्हणजे एक प्रकारे शिंदे गटातून गेलेल्या, शिंदेबरोबर गेलेल्या आमदारांना, बंडखोरांना आपल्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यासाठी आणि आपल्याला सार्वजनिक पातळीवर अपमानित करण्यासाठी, आपला ढोंगीपणा, आपली पापं चव्हाट्यावर आणण्यासाठी उकसवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते ठाकरे पितापुत्रांनी केलेलं आहे. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे खोकेसूर, काय बोललेत आदित्य ठाकरे. वय काय, आपण कोणाबद्दल बोलतो याचं भान आहे का? नाही आहे. थोडक्यात भाजप राहिला बाजूला, जो तुमचा एक नंबरचा शत्रू आहे असं तुम्ही मानता, आणि तुम्ही तुमच्याबरोबरच कालपर्यंत एका संघटनेत, एका ताटात जेवलेली माणसं एकमेकांचे कपडे फाडायला लागलात. ही वेळ आणली कोणी? मी नाही म्हणणार शिंदेने आणली. ठीक आहे, शिंदेंचं राजकीय भांडण आहे, तुमचं राजकीय भांडण आहे, तुम्ही राजकीय सभ्यतेच्या पातळीवर बोललं पाहिजे. पण ती पातळी ठाकरे गटाने पहिल्यांदा सोडली, ठाकरे पितापुत्रांनी सोडली. आणि कुठे मग ते कोणाला, एकदा माणूस शुद्ध हरपून बसला की तो बरळायला लागतो. नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस हा नागपूरचा कलंक आहे, काय बोलून झालं, ताळतंत्र सुटलेलं आहे. आणि एकदा ते झालं की मग कोणीही उठून टपली मारायला लागतो. आम्हालाही ठाकरे परिवारावर जी टीकास्त्र सोडावं लागतं त्याचं कारण त्यांनी आधी ताळतंत्र सोडलेलं आहे. बाळासाहेबांची भूमिका लिलावात काढलेली आहे. हजारो लाखो शिवसैनिकांनी खपून जी शिवसेना उभी केली त्याचं काडी मात्र भान नाही आहे. मोदींवर आरोप करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014ची निवडणूक पहिल्यांदा 8 वर्षानंतर एका पक्षाला आपण बहुमत मिळवून दिलं. एवढं कर्तृत्व असलेले नरेंद्र मोदी काय बोलले होते, 4 पिढ्या राबल्या तेव्हा इथपर्यंत आलो आहे. जे हयात नाहीत त्यांची पण आठवण मोदींनी ठेवली होती. तुम्हाला हयात आहेत त्यांची पण आठवण ठेवता येत नाही, त्यांचे कष्ट आठवत नाही. मी दिलं सारखं बोलत असता आणि एक प्रकारे आपल्याला अपमानित करण्याचं आमंत्रण देत असता. आणि हे शेवटी होत जातं. आणि जसजसं तुम्ही समोरच्याला अधिकाधिक उकसवत असता तेव्हा तो अधिकाधिक कठोर आणि भेदक हल्ले करत असतो. काल परवा कोकणात काय पनवेलला कुठे सभा झाली, त्यामध्ये राज ठाकरेंनी आजपर्यंतचा सगळ्यात मोठा जबरदस्त हल्ला उद्धव आणि आदित्य ठाकरे या पितापुत्रांवर केला, हे लक्षात घ्या मित्रांनो. पण राज ठाकरे यांनी तो हल्ला केला
त्याला निमित्त तुम्ही दिलं आहे. काय बोलले राज ठाकरे? रस्त्याचे खड्डे, बॉम्बे गोवा हायवे काय असेल तो रस्ता, भ्रष्टाचार, या सगळ्याबद्दल राज ठाकरे बोलले. पण त्यांनी जो संदर्भ पकडून एक सणसणीत टोला हाणलाय, त्याची टेंगळं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर कुठे कुठे आली असतील याचा अंदाज देखील बांधता येत नाही. रस्त्याचे खड्डे, रस्त्यासाठी काढली जाणारी टेंडरं, त्यात होणारा भ्रष्टाचार, हे सगळं बोलता बोलता राज ठाकरे काय बोलून गेले? हे जे रोज खोके 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 ओरडत आहेत ना, त्यांच्याकडे कंटेनर आहेत. मित्रांनो, कंटेनर माहिती आहे ना? कंटेनर 10-15 गडी कामाला लागले तरी हाताने उचलता येत नाही. तो कंटेनर क्रेनने उचलावा लागतो. ज्या एका कंटेनरमध्ये कमीत कमी 1000, 4000, 5000 खोके मावतात, त्याला कंटेनर म्हणतात. राज ठाकरेंनी काय सांगितलं? जे रोज खोके 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 ओरडतात ते कंटेनर घेऊन बसलेले आहेत. एवढी बेआबरू उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी सुद्धा घेतली नव्हती. किरीट सोमय्यांनी आरोप केले, काही कोटीचे केले, वाटेल ते इकड तिकडचे, काय खरे ठरले, केसेस चालू आहेत, तपास चालू आहे, सोडून द्या. पण राज ठाकरे यांनी जो शब्द वापरला त्याला फार महत्त्व आहे मित्रांनो, फार महत्त्व आहे. तसं आडोशाने संजय राऊत यांचे घनिष्ठ मित्र अनिल थत्ते यांनी पण याचा उच्चार अधूनमधून केलेला आहे. पण काल परवा राज ठाकरे यांनी थेट अंगुली निर्देश केलेला आहे की जे रोज खोके 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 ओरडतात ते कंटेनर घेऊन बसलेत. म्हणजे ज्यांच्यावर खोके म्हणून आरोप करतात, खोके घेतले म्हणून आरोप करतात, त्यांच्या घेतलेल्या खोक्यातले काही खोके कुठल्या कंटेनरमध्ये आहेत, त्या कंटेनरकडे राज ठाकरेंनी थेट बोट दाखवलेला आहे. हे वेळ येण्याची गरज होती? ही वेळ येण्याची गरज होती का मित्रांनो? जर व्यक्तिगत पातळीवर शिंदे किंवा त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांनी कुठलाही आरोप केला नव्हता, तर मग तुम्ही ती वेळ आणायची गरज असते का मित्रांनो? साधी सरळ गोष्ट आहे. त्या कोण भिडे म्हणून महिलेने कोर्टात केस केली होती, तो केस चालली नसेल, पुढे तपास होईल न होईल, पण एक मुद्दा तुम्ही त्याला रोखठोक उत्तर नाही देऊ शकलात की तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? 1 मातोश्री, 2 मातोश्री, अनेक काय ते प्लॉट घेतले कुठे, फॉरलाईत, हे पैसे आले कुठून? याचं उत्तर आजपर्यंत ना संजय राऊत देऊ शकलेत, ना उद्धव ठाकरे देऊ शकलेत, ना आदित्य ठाकरे देऊ शकलेत, ना त्यांच्या गोतावळ्यातल्या कुणाला त्या आरोपाचं उत्तर देता आलेलं आहे. आलंय उत्तर देत. कुठून इतके प्लॉट तुम्ही खरेदी करू शकता? अशी कुठून कमाई तुमची होते? करोडोची मालमत्ता जमवायला तुम्ही असा कुठला उद्योग केला, कामधंदा केला, नोकरी केली, याचं उत्तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंकडे नाही आहे. आदित्य ठाकरेंनी पण वयाच्या 25-26व्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढवताना जे प्रतिज्ञापत्र दिले त्यामध्ये 100 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता आपल्याकडे आहे असं दिले. तर ही मालमत्ता 100 कोटीची कुठलं काम करून त्यांनी मिळवली याचा खुलासा त्यांना एकदाही देता आलेला नाही. एकनाथ शिंदेवर 50 खोके एकदम ओके म्हणून आरोप करताना तुमच्याकडचे 100-125 खोके कुठून आले? तुमचे 100-125 खोके कुठून आले जे तुम्ही प्रतिज्ञापत्रात सांगितलेत? त्याकडे राज ठाकरेंनी अंगुली निर्देश केलेला आहे. जे रोज खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर घेऊन बसलेले आहेत. आणि त्याचा अर्थ सरळ आहे
की ज्यांना ज्यांना मंत्री केलं, ज्यांना ज्यांना महापौर केलं, ज्यांना स्थायी समितीचं अध्यक्ष वगैरे केलं, सत्तापदं दिली, त्यांनी खोके घेतले, पण त्यातले काही खोके हिस्सा म्हणून यांच्या कंटेनरमध्ये पोहोचलेत. याकडे राज ठाकरेंनी थेट बोर्ड दाखवलेला आहे. आणि राज ठाकरे म्हणजे कोणी सोम्या गोम्या ऐरे खैऱ्या असं नाही आहे. तुमच्याबरोबर बालपणापासून वाढलेला तुमचा चुलत बंधू आहे, चुलत बंधू आहे. त्यामुळे त्याला तुमच्या बऱ्याच गोष्टी आतून बाहेरून माहिती आहेत. 2005-06 मध्ये 18 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी तुमच्यापासून राज ठाकरे वेगळे झाले, पण तोपर्यंत म्हणजे 1985ची महापालिका जिंकल्यापासून आणि 1995 साली युती सरकार आणि शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाल्यापासून 2005-07 पर्यंत काय चाललं होतं हे राज ठाकरेंना माहिती आहे. तेव्हा हवेत बोलत नाहीत. राज ठाकरे म्हणजे संजय राऊत नाहीत, हे कागदपत्र कुठचेही हलवायचे आणि बोलायचं असं राज ठाकरे नाहीत. राज ठाकरे थेट आतल्या गोटातले आहेत. त्यामुळे तो गोट सोडण्यापूर्वी त्या गोटात काय चाललं होतं, काय देवघेव होत होती, कुठल्या कंटेनरमध्ये कुठले खोके ठेवले जात होते, यातला काही भाग तर राज ठाकरेंना माहिती आहे. जितका तो शिंदेना माहिती आहे, जितका तो नारायण राणेंना माहिती आहे, तितकाच तो यशवंत जाधवना माहिती आहे. त्यांच्या डायरीत तर नोंदी पण आहेत. ही वेळ येण्याची गरज होती का मित्रांनो? शरद पवार अजितदादांच्या विरुद्ध बोलत नाहीत किंवा अजितदादा रोहित, सुप्रिया किंवा शरद पवारांच्या विरुद्ध बोलत नाहीत किंवा व्यक्तिगत आरोप करत नाहीत. याचं कारण नेमकं ते आहे. एकदा ते बोलायला लागलं की घरी पाहुणे येतात असं जे शरद पवार म्हणतात, त्या पाहुण्यांना तिथे आकर्षित काय करतं ते एकमेकांच्या विरोधात बोलावं लागतं. जे आज ठाकरे पिता पुत्रांच्या विरुद्ध त्यांचेच कालचे सवंगडी बोलत आहेत, ती पाळी त्यांनी आणली, ती पाळी आपल्यावर येऊ नये म्हणूनच अजितदादा किंवा शरद पवार एकमेकांविरुद्ध वैयक्तिक आरोप करणं टाळतात. आणि याला समजूतदारपणा म्हणतात, ज्याचा लवलेश आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या पिता पुत्रांकडे नाही आहे. हे आपण जे बोलतोय ते बुमरँग होईल आणि बुमरँग झालं तर कपाळ मोक्ष होण्याची पाळी येईल, याचं भान सुटलेले हे पितापुत्र आहेत. आणि म्हणून एक प्रकारे राज ठाकरे यांनी ह्या आपल्याच भावाला आणि पुतण्याला शहाणं करण्याचा प्रयत्न केला असंही म्हणता येईल. की आज ते खोके खोके म्हणताय ते बंद करा, नाहीतर कंटेनर उघडण्यापर्यंत पाळी जाईल. ज्यांनी कुठून कुठून खोके आणून तुमच्या कंटेनरमध्ये ठेवलेत त्यांना कंटेनरचा रंग माहिती आहे, कंटेनरचा नंबर माहिती आहे, कंटेनरमध्ये कुठल्या खोक्यात काय आहे ते पण माहिती आहे. हेच एक प्रकारे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव आणि आदित्य या पिता पुत्रांवर आजपर्यंत गेल्या वर्ष सव्वा वर्षात कोणी जितका भीषण आणि भेदक हल्ला केला नसेल, त्यापेक्षाही सगळ्यात मोठा भयंकर हल्ला राज ठाकरेंनी पनवेलच्या त्या सभेतून केला आहे. आणि तो तेवढ्यापुरता असं समजू नका. राज ठाकरेंनी कंटेनर हा शब्द वापरला आहे. हळूहळू इतर लोक पुढे येतील आणि तो कंटेनर उघडायचा प्रयत्न करतील. तो कंटेनर ही पिता पुत्रांची अब्रू झाकलेली आहे. तो कंटेनर उघडायची पाळी येण्यापूर्वीच खोके वगैरे शब्द विसरलात, गद्दार, कपाळावर काय तो गद्दाराचा शिक्का, हे सगळे शब्द विसरलात तर बरं होईल, नाहीतर पळता भुई थोडी होईल. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.